जिल्ह्यात एप्रिल ते जुलै या कालावधीत तब्बल 1000वर घरांची पडझड झाली। त्यापैकी 655 घरांच्या नुकसानीची भरपाई वितरित करण्यासाठी शासनाकडे 34 लाखाचा निधी प्रस्ताव प्रशासनाने पाठविला आहे, मात्र अद्यापही मदत मिळालेली नाही। जिल्ह्यात एप्रिल ते जुलै या कालावधीत तब्बल 1000वर घराची पडझड झाली। त्यापैकी 655 घराच्या नुकसानीची भरपाई वितरित करण्यासाठी शासनाकडे 34 लाखाच्या निधी मागणीचा प्रस्ताव प्रशासनाने पाठविला आहे, मात्र अद्यापही मदत मिळाली नसून जून जुलैमध्ये पडझड झालेल्या 423 घरांच्या नुकसानीचे पंचनामे यंत्रणेकडून सुरू आहे। जिल्ह्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल व मे महिन्यात अवकाळीने तांडव केले होते, त्यामुळे शेतशिवारांसह घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच जनावरांचाही मृत्यू झाला। जून व जुलै महिन्यातही सततच्या पावसाने नैसर्गिक आपत्ती होऊन अनेकांवर संकट कोसळले। प्रशासनाने 655 घरांचे नुकसान झाल्याचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर 33,40,500 रुपये निधीची मागणी प्रस्तावाद्वारे शासनाकडे केली। तसेच आपत्तीत मृत्यू पावलेल्या 7 जणांच्या वारसांना 4 लाखाप्रमाणे 28 लाख आणि 18 जनावरांचा मृत्यू प्रकरणात मालकांना 3,57,000चे वाटप केले। परंतु 655 घरांच्या पडझडीची नुकसान भरपाई देण्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही, त्यामुळे या कुटुंबांनी मदत कधी मिळणार असा सवाल केलाय। तसेच गत 2 महिन्यात 46 जनावरांचा मृत्यू झाला, तर तब्बल 423 घरांची पडझड झाली। ऐन पावसाळ्यात घर कोसळल्याने अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आलाय। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी या कुटुंबांना मोडलेले घर पुन्हा उभे करण्यासाठी मदतीची गरज आहे। जून महिन्यात 1003 हेक्टरवरील पिके बाधित झाल्याने 1184 शेतकऱ्यांचे नुकसान झाले। या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रशासनाने 1,37,47,000च्या निधी मागणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला, मात्र अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही। 1 ते 30 जुलै या कालावधीत 1910 हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांचे नुकसान झाले। सध्या शेती बांधावर जाऊन यंत्रणा पंचनामे करीत आहे।